तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे गावाकडचा गणितवाला युट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पदावली हा विषय शिकणार आहोत. तर सर्वात आधी पदावली म्हणजे नेमकं काय हे शिकून घेऊया. तर पदावली म्हणजे ज्या गणितामध्ये एकापेक्षा जास्त अगदी क्रिया असतात, म्हणजे बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल किंवा भागाकार असेल, एकापेक्षा अधिक क्रिया किंवा 2-3 क्रिया असतील तर त्या गणितास पदावली असे म्हणतात. तर पदावली सोडवताना सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आपल्याला काय असतंय, तर हे लक्षात ठेवा. कं चे भा गु बे व. कंचे भागू बे म्हणजेच काय, कं म्हणजे कंस, चे म्हणजे लक्षात ठेवा की 100चे 50% किंवा 50चे 10%, हे अशा प्रकारचे जे गणित असतात त्यास चे चे गणित असे म्हणतात, म्हणजेच गुणाकाराचे गणित. गुणाकाराचे गणित. भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. म्हणजे हे लक्षात ठेवा की कं चे भागू बे म्हणजे सर्वात आधी गणितामध्ये आपल्याला कं सोडून घ्यायचा, त्यानंतर चे म्हणजे गुणाकार करून घ्यायचा, भा म्हणजे भागाकार करून घ्यायचा, गु म्हणजे गुणाकार करून घ्यायचा, बे म्हणजे बेरीज करून घ्यायचा व सर्वात शेवटी व म्हणजे वजाबाकी करून घ्यायचं. तर हे झालं आपलं सूत्र. तर या सूत्रानुसार आपण पदावलीचे उदाहरण सोडून घेऊयात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पदावली जर एखाद्या परीक्षेमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी पोलीस भरती तयारी करतायत त्यांना पदावली जर विषय अवघड जात असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पदावली एकदम सोप्या पद्धतीने सोडवायची कशी हे समजून घेऊया. तर चला पदावली या विषयात सुरुवात करूया. तर भावना आपलं पहिलं गणित आहे 4 कंसात 5 अधिक 4 कंस बंद वजा दुसऱ्या कंसात 12 वजा 6 कंस बंद भागिले 3 बरोबर किती. जर तुमच्याजवळ वही पेन असेल तर वही पेन काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला ही प्रश्न लिहून घेता येईल व सोडवता येतील. तर आपल्याला पदावलीचे सूत्र माहित आहे, कं चे भा गु बे व. तर सर्वात आधी कोणती प्रक्रिया आहे, कंसाची आहे. तर आपल्या प्रश्नात बघून घ्यायचं कंस आहेत का, तर आहे. हा एक कंस आहे आणि हा एक कंस आहे. तर यांची प्रक्रिया सगळ्यात आधी आपल्याला सोडून घ्यायची. तर 4 जशास तसे घ्यायचे. तुम्हाला माहित आहे कंस आणि संख्येच्या मध्ये गुणाकारचं चिन्ह असतं, गुणाकार. 5 अधिक 4 9 वजा जशास तसे 12 वजा 6 किती राहिले, तर 6 भागिले 3. तर तुम्हाला माहिती यानंतर कं चे तर प्रक्रिया नाही, तर त्यानंतर भागाकार 4 गुणिले 9 तसंच घ्यायचं, वजा 6 भागिले 3 तर किती येणार, 2. 3 दुने 6. यानंतर कोणती प्रक्रिया, गुणाकाराची. 9 चौक 36 वजा 2, 36 मधून 2 गेले 34 राहिले. तर आपल्याला पर्याय क्रमांक मिळाला 3. तर अशाच प्रकारचे दुसरं गणित आपण पाहणार आहोत. तर आपला दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, 80 भागिले 4 अधिक कंसात 7 गुणिले 6 अधिक 20 चे 4 बरोबर किती. तर आपल्याला याचं उत्तर सोडून घ्यायचं. तर आपल्याला सूत्र माहित आहे, कं चे भा गु बे व. या सूत्रानुसार आपल्याला हे गणित सोडवायचे आहे. तर सर्वात आधी प्रश्नामध्ये आपल्याला कंस आहे का, तर दिलेला आहे. तर सर्वात आधी कंस सोडून घ्यायचा आहे. 80 भागिले 4 अधिक 6 ते 42 42 अधिक 20 चे 4 जशास तसे. त्यानंतर दुसरी पद्धत काय, चे. तर चेचा आपल्याला आहे का, चे 20 चे 4. तर चे म्हणजेच आपण सांगितले आहे की गुणाकार असतो तिथे. 80 भागिले 4 अधिक 42 अधिक 20 चे 4 म्हणजेच 20 गुणिले 4. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण पदावली हा विषय समजून जाईल. त्यानंतर पुढची प्रक्रिया काय आहे, परत कं चे भा गु बे व. तर आपण सुरुवातीला कंस सोडवला, चे सोडवलं, त्यानंतर भागाकार. तर भागाकार आहे 80 भागिले 4 तर किती येते, 20. 20 अधिक 42 अधिक 20 गुणिले 4. तर भागाकार नंतर आपल्याला गुणाकार सोडवायचा असतो. तर गुणाकार किती आहे, 20 गुणिले 4. तर हे जसं तसं लिहायचं आहे, 20 अधिक 42 अधिक 20 चौक 80. तर आता शेवटी दोन्ही प्रक्रिया बेरीजची आहे. तर असं नाही की बाबा आधी बेरीज करावं लागेल, तर दोन्ही बेरीज असल्यामुळे सर्व बेरीज एकसाथ करून घ्यायची आहे. तर 20 अधिक 42 अधिक 80, 20 आणि 42 62, 62 आणि 80 142 होतात. तर आपल्याला उत्तर मिळून जाईल 142, पर्याय क्रमांक 4. तर आता आपला तिसरा प्रश्न आहे, 12 वजा कंसात 24 भागिले 6 अधिक दुसऱ्या कंसात 5 गुणिले 3 कंस बंद बरोबर
किती. तरी आपण कशा प्रकारे सोडवायचे आहे, तर सर्वात आधी आपल्याला माहिती आहे कंस सोडून घ्यायचे. तर इथे दोन कंस आहेत, कोणताही कंस तुम्ही आधी सोडून घ्या. 12 वजा पहिल्या कंसात काय 24/6 म्हणजे यांचाच भागाकार करायचा आहे. तर 24/6 येते 4 अधिक दुसऱ्या कंसात काय 5/3 तर इथे गुणाकार करायचा 5×3=15. आता यामध्ये सर्वात आधी कोणती प्रक्रिया करायची, तर आपल्याला काय म्हणतात बेरीज आधी करायची आहे. तर तुम्हाला माहिती आहे की संख्येच्या डाव्या साईडला संख्येचे चिन्ह असते. इथे काय नाही म्हणजे इथंच अधिकचं चिन्ह आहे. ही कोणती संख्या +12 ही -4 आणि ही संख्या +15. तर तुम्हाला माहिती आहे की -4 + 15 यांची काय होते, तर वजाबाकी होती व चिन्ह मोठ्या संख्येचं असते. तर 12 जसे तसे -4 + 15 + 11. तर 12 + 11 आपल्याला उत्तर मिळून जाईल 23. तर आपला पर्याय क्रमांक 2. तर मागील 2-3 जे प्रश्न बघितले आपण ते सरळ सोप्या पद्धतीचे होते. तर आता आपण चौथा प्रश्न बघणार आहोत, तो पूर्णांकयुक्त अपूर्णांकातला आहे. तर आपला प्रश्न काय आहे, 20/2.1/3 वजा 4.1/3 अधिक 6.1/3 कंस बंद बरोबर किती. तर चला याचे उत्तर आपण शोधूया. तर 20 जशाच तशी घेऊन घ्यायचे आहे. 20 तर सर्वात आधी आपण कंसातली प्रक्रिया सोडून घेऊया. कंसात 2.1/3 ची किंमत किती असते, तर याला आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे. तर तुम्हाला माहिती आहे तो गुणाकार असतो, इथं बेरीज असते. म्हणजे 3 दुनी 6 अधिक 1 7/3 वजा जशाच तसे 4×3=12 अधिक 1 13 13/3 अधिक 6×3=18 अधिक 1 19/3 कंस बंद. तर 20 जशाच तसे भागिले. तर आपल्याला माहिती आहे की सर्वांचा जर छेद समान असेल तर अंशांची बेरीज वजाबाकी होते. तर इथे पहा सर्वांचा जो छेद आहे तो 3 हा समान आहे. तर आपल्याला अंशांची बेरीज व वजाबाकी करून घ्यायची. तर तुम्हाला माहिती आहे की संख्येच्या डाव्या साईडला जी चिन्ह असते त्या संख्येचे बेरीज किंवा वजाबाकी असते. तर या संख्येच्या अलीकडे काय नाही म्हणजे इथे बेरजेचे चिन्ह आहे. तर इथे वजाबाकीचं आहे, इथं बेरजेचे आहे. म्हणजेच अधिक 7/3 वजा 13/3 अधिक 19/3 सर्वांचा छेद समान आहे. म्हणजे 7 वजा 13 अधिक 19/3. तर यांची बेरीज करून घेऊया आपण. 7 अधिक 7 आहे वजा 13 आहे अधिक 19 आहे. म्हणजे या दोघांची वजाबाकी होते, पण चिन्ह हे मोठ्या संख्येचे लागू होते. म्हणजे 7 अधिक 6/3 बरोबर 13/3 आपल्याला मिळून जाईल. म्हणजे या कंसाचे उत्तर काय मिळाले आपल्याला 13/3. म्हणूनच 20 कंसाची किंमत काय आहे 13/3. तर आपल्याला माहित आहे की पूर्णांक अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करताना भागाकारच्या प्रक्रियेवेळेस हे अपूर्णांक जे आहे ते आपण छेदातली संख्या अंशात लिहितो व अंशातली संख्या छेदात लिहितो, यांचा गुणाकार होतो. म्हणजेच 20 गुणिले छेदातली जी संख्या आहे 3 ती आपण अंशात घेऊया 3/13. तर यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे. यांचा गुणाकार होतो 60/13. हे आपल्याला पूर्णांक संख्येमध्ये याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपल्याला रूपांतर करून घ्यायचं आहे. कारण पर्यायामध्ये आपल्याला पूर्ण पर्याय जे आहेत ते पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिलेले आहेत. 13×52 म्हणजे 4 पूर्ण. 60 मधून 52 गेले उरले 8/13 म्हणजे 4.8/13 हे आपल्याला मिळून जाईल. तर आपल्याला पर्याय क्रमांक शोधायचा आहे 4.8/13. पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर असेल. तर प्रश्न चौथ्यासारखा प्रश्न 5 आपला तसंच आहे. 10/4.1/3 अधिक 2.1/4 अधिक 3.1/6 कंस बंद बरोबर किती. तर आपण याचे उत्तर शोधूया. 10 जसे तसे घ्यायचं आहे. 10 कंसातली प्रक्रिया आपल्याला सर्वात आधी सोडून घ्यायची आहे. तर इथं आपल्याला माहित आहे की तो गुणाकार असते, इथं बेरीज असते. 4×12 अधिक 1 13 13/3 अधिक 4 दुनी 8 अधिक 1 9 9/4 अधिक 6×3=18 आणि 19 19/6 कंस बंद बरोबर. तर आपल्या गेल्या प्रश्नामध्ये या सर्वांचा छेद हा समान होता म्हणून आपण अंशांची बेरीज वजाबाकी करू शकलो. तर या प्रश्नामध्ये आपल्याला छेद जो आहे तो समान नाही, तर आपल्याला छेद समान करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला माहित आहे की छेद समान कसा करायचा असतो कंसात. तर या तिघांचा लसावी काढायचा. तर लसावी येतो 12. तर आपल्याला छेद हा 12 समान करून घ्यायचा आहे. तर तो कशा पद्धतीने 3 या संख्येला 4 ने गुणल्यानंतर 12 येते.
4 या संख्येला 3 ने गुणल्यानंतर 12 येते व 6 या संख्येला 2 ने गुणल्यानंतर 12 येते. म्हणजेच ज्या संख्येमुळे आपल्याला छेद समान होतो त्या संख्येने छेदाला व अंशाला गुणून घ्यायचे असते. तर 13 चौक 52 भागिले 3 चौक 12 अधिक 9 त्रिक 27 भागिले 4 त्रिकम 12 अधिक 19 दुनी 38 छेद 12. तर आपल्याला छेद हा समान मिळालेला आहे. म्हणजे आता आपण अंशाची बेरीज करू शकतो. तर 10 भागिले जशाच तसे घ्यायचं आहे कंसात 52 अधिक 27 अधिक 38 छेद 12. तर 10 जशाच तसे 52 अधिक 27 अधिक 38. तर आपल्याला बेरीज करायची आहे 50 आणि 70 90 90 आणि 30 100. तर वरचे 2 आणि 7 9 9 आणि 8 17. तर 117 भागिले 12. तर आपली शिल्लक राहिले काय इथे सोडून घेऊ आपण 10 भागिले 117 भागिले 12. तर आपल्याला माहित आहे भागाकार दिल्यानंतर याचं आपण गुणाकारामध्ये रूपांतर करायचं आहे. तर 10 गुणिले छेदातली संख्या अंशामध्ये येईल 12 भागिले 117. या संख्येचा छेद काय नाही म्हणजे 1 असतो. तर गुणाकार करताना अंशाचा गुणाकार व छेदाचा गुणाकार करून घ्यायचा असतो. तर आपल्याला अंशाचा गुणाकार मिळून जाईल 120 भागिले 117 हे आपल्याला उत्तर मिळून जाईल. तर आपला पर्याय क्रमांक आहे 2. पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर असेल. तर आजचा व्हिडिओ आपण इथे संपूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, फॉलो करा व सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील व गणित हा विषय एकदम सोप्या पद्धतीने शिकायला मिळेल. व तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही गणित शिकण्यास मदत होईल. तर धन्यवाद.